यानंतर पुढची महत्त्वाची बातमी मुंबईतून। मुंबईतील रुस्तमजी क्राउन या इमारतीवर महापालिकेनं कारवाईला सुरुवात केलेली आहे। टॉवरमधील 128 फ्लॅटवर तोडक कारवाई करण्यात आलेली आहे। 128 फ्लॅट धारकांनी अतिक्रमण केल्याची माहिती मिळाल्यानंतर या फ्लॅट्सवर कारवाई करायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये मंत्री संजय राठोड, त्यांच्या पत्नी शीतल राठोड, आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांचे देखील फ्लॅट्स आहेत आणि त्यांच्या फ्लॅट्सवर देखील ही तोडक कारवाई सुरू आहे। रुस्तमजी क्राउन या इमारतीमधील 128 फ्लॅट्सवर ही तोडक कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। या 128 फ्लॅट धारकांनी अतिक्रमण केल्याची माहिती आहे आणि यामध्ये मंत्री आणि आमदारांच्या फ्लॅट्सचाही समावेश आहे। दरम्यान या तोडक कारवाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। मी सध्या उभा आहे रुस्तमजी क्राउन या बहुचर्चित आणि मोठ्या टॉवरच्या बाहेर। आपण बघतोय की हा टॉवर किती भला मोठा आहे। प्रभादेवी स्थित हा टॉवर आहे आणि विशेष म्हणजे या टॉवरमध्ये 2 मंत्री आणि एक माजी आमदार राहतात। म्हणजेच संजय राठोडांचा फ्लॅट आहे, सदा सरवणकर यांचा फ्लॅट आहे आणि दीपक केसरकर देखील या फ्लॅटमध्ये भाड्याने राहतात। मात्र विशेष म्हणजे 128 हे घरं जे आहेत त्यांनी अतिक्रमण जे आहे ते वाढवलेलं आहे। लॉबी आणि लिफ्टच्या आतमधला जो स्पेस असतो तिथे देखील यांनी बांधकाम करून फ्लॅट जो आहे तो वाढवल्याचं पाहायला मिळतं। याचीच तक्रार जी आहे ती RTI ॲक्टिव्हिस्ट संतोष दौंडकर यांनी केलेली आहे। आज या फ्लॅटवरती सध्या यांचे जे अतिक्रमणधारित जे फ्लॅट्स आहेत त्यांच्यावरती तोडक कारवाई सध्या सुरू आहे। सर, नेमका काय प्रकरण होतं, तुम्ही काय या संदर्भातली पाठपुरावा केला, सविस्तर सांगाल? आम्ही पूर्णपणे RTIच्या माध्यमातून जे बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंट आहे त्या विभागातनं पूर्ण माहिती घेतली होती। त्याच्यानंतर आम्हाला असं निदर्शनाला आलं की ही जी बिल्डिंग तयार झाली होती त्या बिल्डिंग तयार करताना प्रत्येक मजल्यावरील जी लिफ्ट असते त्या लिफ्टच्या आजूबाजूला जो मोकळी जागा असते ती मोकळी जागा ह्या सदनिकाधारकांनी आपल्या मूळ सदनिकेच्या जास्त अतिरिक्त वाढवून घेतली आणि ती स्वतःच्या सदनिकेत एकत्रीकरण केलं। आणि हे जेव्हा कळल्यानंतर आम्ही तक्रार दिली होती तेव्हा तक्रार दिल्यानंतर आमच्या हे लक्षात आलं होतं की या जी साऊथमधला जो मूल्यांकन आहे एडिनेटरप्रमाणे तो 1.25 लाखाच्या घरात आहे। म्हणजे 50 मीटरची जागा तुम्ही बळकावली तर विचार करा किती स्क्वेअर फीट त्यांना अधिक मिळतं। आणि हे सगळं चालू असताना त्याच्यात अजून आम्हाला माहिती मिळाली की सदा सरवणकर साहेब असतील, केसरकर साहेब असतील, संजय राठोड साहेब असतील, म्हणजे हे जे लोकप्रतिनिधी आहेत हे सदा सरवणकर साहेब हे स्वतः गिरणी कामगार होते बॉम्बे डाईंगमध्ये। म्हणजे मला आश्चर्य वाटतं की बाळासाहेब ठाकरेंनी ज्या गिरणी कामगार ज्या मुंबईवरती प्रेम केलं आणि जे गोष्टी दिल्या तर आज त्या बाळासाहेबांना पण दुःख वाटत असेल की गिरणी कामगारांना मात्र घरं नाही मिळाली पण त्यांच्या या अशा नेत्यांना मात्र घरं घेता आली। हे दुर्दैव आहे। म्हणून माझी अशी मत होतं, आमचं असं तक्रार केल्यानंतर ज्या प्रत्येक फ्लोअरवर ज्या प्रत्येक सदनीधारकांनी जे अतिक्रमण केलं होतं ते तोडण्यासाठी कारवाईसाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला व आज रोजी सहाय्यक आयुक्त जी विभागाकडनं ही अतिक्रमण कारवाई सुरू आहे। वास्तविक ही कारवाई कधीच व्हायला पाहिजे होती, परंतु मंत्री, आमदार आणि खासदार असल्यामुळे अजून बेनामी संपत्ती याच्यामध्ये आहे। मोठमोठे कंपनीवाले आहेत, मोठमोठे डायरेक्टर आहेत, EDचे डायरेक्टर आहेत, याच्यामध्ये आणखीन दुसऱ्या कंपनीचे डायरेक्टर आहेत, स्वतः गोयंका आहेत, बरीच लोकं आहेत याच्यामध्ये जी मोठी लोकं आहेत। आणि म्हणून याच्यावर कारवाई करणं शक्य नव्हतं, परंतु आता कारवाई होत असेल तर माझी माननीय मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे की याच्यावर नुसती तोडक कारवाई नको तर हा काळा पैसा हा वाईट यांनी कसा आणला, यांनी ह्या पैशाचा काळाबोरा आहे का ह्याची ED मार्फत आणि EOW मार्फत चौकशी होणं गरजेची आहे। याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे, कारण गिरणी कामगारांना घरं मिळाली नाहीत परंतु नेत्यांना मात्र घरं मिळाली। जे नेते गिरणी कामगारांना नेहमी आश्वासन देतात, मग कोणी असू दे, माननीय मुख्यमंत्री असू दे, मुख्यमंत्री असू दे, याच्या अगोदरचं सरकार असू दे, आम्ही कुठल्या सरकारच्या विरोधात बोलत नाही आहे, तर आम्हाला प्रशासनाविरुद्ध धाक आहे। जर गिरणी जमीन होती तर गिरणी कामगारांची घरं का नाही, ही मोठ्यांची घरं का झाली, ही नेत्यांची घरं का झाली आणि याच्यावर तोडक कारवाई न होता याच्यावर प्रॉपर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे। मला सांगा, आता किती सदनिका आहेत आणि किती लोकांनी वाढवलेलं आहे आणि तुम्ही ज्या नेत्यांचं नाव घेता त्या नेत्यांनी आपलं बांधकाम वाढवलंय का? नक्कीच, कारण मी आपल्याला दाखवू शकतो, ही आमची तक्रार आहे नोव्हेंबरमधल्या महिन्याची। याच्यामध्ये आपण बघू शकता की ही तक्रार केल्यानंतर आम्ही प्रत्येक गोष्ट याच्यात नमूद केली आहे। ही तक्रार दिल्यानंतर आम्हाला पत्र देण्यात आलं, जी साऊथ विभागाकडनं जे अतिक्रमण कारवाईचा विभाग आहे त्यांच्याकडनं पत्र देण्यात आलं। त्यांनीच त्याच्यात स्पष्ट म्हटलं आहे
की 128 लोकांची सदनिका जे आहेत की ह्याच्यामध्ये जे 3 टॉवर आहेत ए बी आणि सी, परंतु सी टॉवरला अजून ओसी मिळाली नाही आहे. त्यामुळे ए आणि बीला या 2 बिल्डिंगमध्येच त्यांनी ॲक्शन सुरू घेतली आहेत आणि 134च्या घरात आहे, परंतु रेकॉर्डवर 128 आहेत. आणि या 128 जणांनी त्या सदनिकाचा जो पॅसेज आहे तो इन्क्लूड केला आहे. आणि याच्यामध्ये जे आपण बोललात की माननीय सरवणकर असतील, माननीय केसरकर असतील किंवा संजय राठोड असतील, त्यांच्याही घरांची याच्यामध्ये नोटीसमध्ये नमूद आहे. आपण बघू शकता की नोटीसचा फॉर्मॅट पण आपल्याला मी दाखवू शकतो की ही अशा प्रकारे नोटीस काढली जाते आणि त्या नोटिसीनंतर ही नोटीस आहे, त्या नोटीसनंतर त्यांना सुनावणी हिअरिंगचा वेळ दिला जातो व त्याच्यानंतर स्पीकिंग ऑर्डर काढली जाते. ती स्पीकिंग ऑर्डरसुद्धा याच्यामध्ये स्पष्ट झालेली आहे